नमस्कार. तर शेतकरी बांधवांनो, माझ्या पाठीमागे ही जी प्रोसेस चालू आहे, ही शेणखत कुजवण्यासाठीची प्रोसेस चालू आहे. तर ही का करावी, त्यासाठी मुख्य 3 कारणं येतात. ते म्हणजे अर्धवट कुजलेले शेणखत किंवा कच्चे शेणखत, त्यासोबत येणारी हानिकारक बुरशी किंवा हानिकारक किडी याचा नायनाट करता आला पाहिजे. त्यानंतर तणाच्या बिया ज्या या शेणखतासोबत येतात, त्या तणाच्या बिया ही कुजण्यात आल्या पाहिजे. त्यानंतर आपण हे जे शेणखत टाकतोय, हे शेणखत झाडाला लागू होण्यासाठी 6 ते 8 महिने कालावधी लागतो. त्यासाठी गोधनयुक्त शेणखत घातल्यामुळं आपल्याला फायदे काय होतात, तर आपल्या शेणखतासोबत आलेल्या शत्रू किडीचा व शत्रू बुरशीचा पूर्णपणे नायनाट होतो. त्याचबरोबर 40 ते 45 दिवसात हे शेणखत आपल्या पिकासाठी लागू होण्यास कार्य चालू करतं. त्यानंतर आपल्या बागेतील किंवा आपल्या शेतामधील तणाला पूर्णपणे नियंत्रण मिळतं. तर आता याची वापरायची प्रोसेस कशी, एक 3-3.5 फूट उंचीचा एक टेबल तयार करून घ्यायचा. तो टेबल तयार केल्यानंतर त्यामध्ये एका टनाला 2 किलो गोधन त्यामध्ये मिक्स करायचे आणि मिक्स केल्यानंतर ते पूर्णपणे 5 रटाने झाकून घ्यावं आणि झाकून घेतल्याच्या नंतर एक 40 ते 45 दिवस त्याला त्या 5 रटाच्या खाली ठेवावं, जेणेकरून 40 ते 45 दिवसानंतर आपलं शेणखत अक्षरशः चहा पावडरच्या पत्तीसारखं कुजलेलं निघतं आपल्याला. आणि असं शेणखत जर आपण शेतीस वापरलं तर ते नक्कीच आपल्या फायदेशीर राहतं.